हे एव्हरीवन, तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे BTS. तर ही सगळी तयारी कशासाठी चालली आहे? तर ही सगळी तयारी विशाखाताईच्या बेबीचा वेलकम करण्यासाठी चालू आहे. सो आम्ही इकडे वेलकम लिहिला, हार्ट काढला आणि खूप छान असं डेकोरेशन केलं आहे आम्ही सगळ्यांनी मिळून. इकडे तुम्ही बघू शकता, एंडला मी सगळे दाखवणार पण आहे काय काय केलं आहे आम्ही. सो अशा प्रकारे आमची दीदी आली, तिच्या वेलकमची तयारी तर आम्ही जोरदार केली आहे. सो बघूया तिला ती कशी वाटते. सो आम्ही तिला अशी हार्टमध्ये उभं करून तिची आरती वगैरे केली, आय मीन औक्षण केलं बेबीचं. अँड देन त्याला असं माप ओलांडायला बोललं, पायाचे ठसे घेतले, सगळ्या मेमरीज अशा कलेक्ट करून ठेवायच्या आहेत. सो इकडे तुम्ही बघू शकता. सो अशा प्रकारे मग विशाखाताईने बेबीला हार्टमध्ये ठेवलं, क्यूट बेबी आणि आमची विथ केक. आणि हे सगळं त्याच्या मामाने केलं होतं गाय. आणि इथे चालू आहे फोटोशूट. आणि ही आमची लाडो, जिला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट होती. आणि ह्या आहेत विशाखाताईच्या मम्मी, हे भाभी. जिचं असं म्हणणं आहे माझ्या नवऱ्याने हे माझ्यासाठी केलं नाही, सो म्हणून तिला आम्ही ते सगळं परत करायला सांगितलं. तिला म्हटलं तू या आणि तू बेबीला ठेव. सो अशा प्रकारे तिने बेबीला ठेवला. आणि हे बघा तिचा बेबी, रिअल बेबी. सो इथे तिचा पण फोटो काढून घेतले. आणि इथे आमचे दिशिताचं आणि यांचं काहीतरी भलतंच चालू होतं. सो हिचे ठसे घेतले हातांचे. भाई आजचा दिवस काहीतरी स्पेशलच करून ठेवला आहे सगळ्यांनी. आणि इकडे बघू शकता आमची फन मजा मस्ती. सो इथे मी बाहेर जाताच बघते तर इथे आमचा हार्ट गायब होता. आणि हार्टच्या पाकळ्या तर आम्हाला पायऱ्यांवर दिसत होत्या. सो तिच्या मुलीने असं छान मम्मासाठी तिच्या पायऱ्या सजवल्या होत्या. सो अशा प्रकारे मी व्हिडिओला इथेच एंड करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय.